नमस्कार. आज मी तुम्हाला खमंग व पौष्टिक असे बाजरीचे थालीपीठ दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे मी 2 कप बाजरीचे पीठ, 1 कप गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. नंतर हिरवी मिरची, ओवा, लसूण, जिरे त्याची पेस्ट बनवली आहे. नंतर सगळी पीठे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्याच्यात एक कट केलेला कांदा, 1 चमचा तीळ, 2 चमचे दही, नंतर हिरवी मिरची पेस्ट घातली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हळद, लाल तिखट व थोडासा गरम मसालाही घातला आहे. चवीपुरते मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. नंतर पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त घट्ट ठेवायचे नाही, पीठ थोडेसे पातळ ठेवायचे. पातळ ठेवल्यामुळे थालीपीठे मऊ होतात. नंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तव्यावर थालीपीठ थापू शकता किंवा मग सुती कपडा ओला करून तो एखाद्या पोळपाटावर मांडून त्याच्यावरही थापून करू शकता. अशा प्रकारे बघू शकता थालीपीठ व्यवस्थित थापलं जात आहे. जर पीठ घट्ट असेल तर ते पातळ पसरत नाही, त्यामुळे पीठ थोडेसे पातळच ठेवावे. वरूनही थोडेसे तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे व झाकण ठेवून थालीपीठ वाफवून घ्यायचं आहे. मी वरून थालीपीठ वाफवून घेतलं आहे, खालून व्यवस्थित भाजलं गेलं आहे. तुम्ही आवडत असल्यास दोन्ही साईडनी हे थालीपीठ खरपूस भाजू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.